जिंकल्या तो बाग 11 तलोजा आणि त्याच्या विरोधात डोंबिवली परिसरातील अत्यंत नामांकित असा संघ पाहा मिळतो आपल्याला सागाव संघ। यास पंच इशारा करत असताना टाइम अलर्ट असेल। सलामीची जोडी मैदानामध्ये चिन्मय पाटील आणि सूरज भोईर। गेम इज ऑन। पहिलाच बॉल सरळ खेळलात आणि ते खेळ टिपण्याची संधी होती मिड ऑफला। गुरुनाथजी पवार जे ग्रामस्थ आहेत उसाटण्याचे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या। दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तळोजा तथा सागाव आणि उसाटणे बुर्दुल या परिसरातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जर क्रीडांगणावरती उपस्थित असेल त्या तमाम मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत। येस बॉल हवेत, फिल्डर झेल खाली आल्यात आणि पहिल्या बॉलवरती जरी झेल सुटला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलाय आणि फलंदाज बाद होतोय सूरज भोईर। पहिला धक्का सागाव टीमला। त्याने गेली कित्येक वर्ष गाणं सर्वांचं लक्ष वेधून घेणारा, कारण समोरच श्री मलंगड आहे। गतवर्षी या मलंगडच्या पायथ्याशी अर्थात या नगरीमध्ये जो ऐतिहासिक सप्ताह झाला ठाणे रायगडचा, सर्वांची चर्चा एकच होती की हा सप्ताह कशा प्रकारे होईल। मात्र न भूतो न भविष्यती असा वारकरी संप्रदायाचा हा सप्ताह आपण पाहिला। 4व्या मॅचमध्ये पहिली विकेट गेली। पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न वन डाऊनचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला वेदांत पाटील। एक दोन नामांकित खेळाडू आहेत गेली बरीच वर्ष। विचार केला तर चिन्मय पाटील चांगल्या फॉर्म मध्ये, दुसरीकडे वेदांतला सुद्धा पाहतोय आपण खेळत असताना। हलक्या हाताने प्लेस केले डीप मध्ये, फिल्डर उपस्थित आहेत। एकेरी जामेल चिन्मयला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं गेलंय। आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये चिन्मय पाटीलला पाहिलं आपण आणि पहिला खेळाडू बाद झाला तो फलंदाज सूरज भोईर। धक्का लागलाय, त्या धक्क्यातून मात्र सावरावं लागेल गोलंदाज अझर पटेल ला। पाहतोय पॉवर प्लेचं षडक घेऊन दोन बलवान बलिष्ठ संघ ठाण्यातले एक रायगडातील दिग्गज असे दोन संघ एकमेकांसमोर आज या विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ उसाटणेच्या रजनीमध्ये आपल्याला पाहा मिळतात। पहिला सामना जिंकला जे हनुमान निवालीपाडा या टीमने। पुन्हा एकदा फटका चांगला, व्हाट अ शॉट, सुपर एक्सलेंट पॉवर आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला दर्जेदार चौकार चिन्मय पाटीलच्या बॅटमधून। मेन रोड वरती ज्यांनी आपल्या 4 व्हीलर 2 व्हीलर पार्क केल्या त्या सर्वांना विनंती आहे, मैदानाच्या दोन्ही बाजूनी भरपूर मोठी पार्किंग आहे। प्लीज आपण लवकरात लवकर तिथून गाड्या हटवा, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या। विनंती आहे, कळकळीची विनंती मॅनेजमेंट टीम कडून। चिन्मय पुन्हा एकदा पुढे आलाय, पॉइंटच्या दिशेला केला फिल्डर, धावता चेंडू मागे, दुसऱ्या धावेचा कॉल आणि तोपर्यंत 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ पाहायला मिळाला। जरी सुद्धा दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला त्यानंतर चिन्मयच्या बॅटमधून आलेला एक शानदार चौकार आणि त्यानंतर दुहेरी धावा। सागाव संघाच्या विरोधात बाग 11 तलोजा। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी यूट्यूबच्या माध्यमातून GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती सर्व प्रेक्षक जोडले गेले, त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। पहिलं पॉवर प्लेचं षटक होतंय, फक्त 7 धावा आल्या, कारण जेव्हा तुमचा एखादा खेळाडू बाद होत असतो ना तेव्हा दबाव पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीत चिन्मय पाटीलला माहिती आहे की आपल्याला आपल्या संघाला चांगल्या सुरक्षित धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे। एक चांगला प्लेयर आहे, टेनिस आणि लेदर खेळत असताना मात्र त्याचे पुस्तकी फटके नेहमीच पाहायला मिळतात आणि डावकुऱ्या हाताचे फलंदाज हे नेहमी आक्रमक शैलीचे बॅटर मानले जातात। त्यामुळे चिन्मयवरती सर्वांच्या नजरा असतील। अझर पटेलने फेकलेलं षटक अत्यंत चांगलं राहिलंय। एका खेळाडूला बाद केलं, फक्त 7 धावा खर्च केल्या।
सपवान पटेल, पटेल ब्रदर्स तलोजा. ए ज्योती पाठीमागे पाहतोय आपण उस्मान पटेल यांना. अगदी चांगलं किपिंग झालं. पहिला चेंडू एकेरी धाव घ्यायची होती, नकार दिला. डॉट बॉल येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या, 7 वरती 1 विकेट गेला. त्यामुळे विकेट घ्यानंतर आता कसा खेळ होईल या सागाव संघाचा. आणि सागाव संघ म्हटलं की क्रिकेटला एक चांगलं पंचगिरी म्हणून दिले ते मेक्या सर, अर्थातच रमेशजी म्हात्रे यांच्याच गावातील संघ आपल्याला पाहा मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत खेळल्यात. पडल्यानंतर पहा चेंडू पाठीमागे आला आणि अली पटेल चेंडूवरती वेगाने आल्या. फक्त धावा मिळाल्या त्या 2. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर गेली कित्येक वर्ष क्रिकेटला समालोचक करत असताना ज्याने चांगला आवाज दिला ते आमचे बालू पाटील सर यांच्याच गावातील संघ. स्वागत आहे भाऊ पाटील, आपण युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन मात्र अतिशय चांगली. एजी सांगत असताना या चेंडू अगदी लाईनवरती पडल्यानंतर सरळ दिशेने निघून गेला. डॉट बॉल आला. अद्यापर्यंत धावसंख्या पाहिली तर फक्त 9 धावा आहे. सागावच्या विरोधात तळोजा संघ खेळतोय. बॅटिंग करत असताना सागावला पाहतोय आपण. पुन्हा एकदा त्याच पोझिशनवरती मात्र आता नाहीये. पंच वाटचा इशारा करत असताना एक अवांतर धाव मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये एकच चौकार आला कारण विकेट गेली. आणि त्यानंतर सपवानने सुद्धा डॉट चेंडूने सुरुवात केली. त्याच्यानंतर 2 आल्या आणि पुन्हा एकदा डॉट. आणि आता वाईट पेगत असताना खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे जेथे मोठे फटकेबाजी करण्याची संधी टीम सागाव संघाला. फुल टॉस, मिड ऑफला फिल्डर आहे. रनआउटचा धोका, डायरेक्ट हिट नाही आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, जरी चेंडू हळुवारपणे आला असता तरी सुद्धा कदाचित फलंदाज बाद झाले असते. मागे राहिले होते फलंदाज वेदांत पाटील. डावकुऱ्या त्याचं चिन्मय पाडी स्ट्राईक वरती आलाय. एक अत्यंत चांगला स्टायलिश खेळाडू आहे. नेहमी संयमाने बॅटिंग करणारा हा फलंदाज कल्याण डोंबिवली परिसरातील. यस, जी कल्याण डोंबिवली मधील नामांकित स्पर्धा झाली स्वर्गीय शिवाजीदादा सेलार SSCC ट्रॉफी, तेथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो राहिलाय. बाईकवरती स्वार होऊन आपल्या घरी जाणारा हा खेळाडूला सुरुवातीला पाहिलं सीझन मध्ये आपण. लेग स्टंपला खेळायचं होतं, कीपर बीट झाल्यात. पंच पातील या ठिकाणी चेंडू नाहीये. लेग स्टंपला फेकला जातोय. दुसरा चेंडू वाईट या ओव्हरमध्ये. सपवानला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणि या दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला अद्यापर्यंत 2 चेंडू खराब आल्यात. आणि डावकुऱ्या आताच्या फलंदाजाला गोलंदाजी करणे नेहमीच आव्हानात्मक राहिलंय, कारण खूप मेहनत करावी लागते. अशा परिस्थितीत पाहतोय आपण 2 चेंडू खराब फेकले जातात. फिल्डर मात्र पुन्हा एकदा बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. आताचा बॉल फुलटॉस होता. पुढे येऊन खेळलेत, गॅपमध्ये ढकलला. 2 फिल्डर अगदी वेगाने आल्यात. चेंडूला उचललाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल, रनआउटचा धोका पाहावा लागेल. परफेक्ट थ्रो आलाय, मात्र त्यापेक्षा चांगलं होतं ते रनिंग बिटवीन द विकेट. काय धावलाय चिन्मय पाटील, कारण त्याला सुद्धा माहित होती की आपली विकेट आता धोक्यात आहे, कारण थ्रो अगदी ॲक्युरेट आला. अली पटेल होते बाउंड्री लाईन वरती. 3 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन असतं ना, तेव्हा मात्र गोलंदाजासाठी परेशानी होत असते. आणि अशा परिस्थितीत पाहतोय आपण आता बंडाऊनचा खेळाडू वेदांत पाटील 4 या धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. वा वा बाई वा, चांगली रनिंग पाहायला मिळाली 2 फलंदाजामध्ये. जरी चौकार षटकार आले नसली तरी एकेरी दुहेरीला धावांना प्राधान्य देत असताना 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या फक्त 17 धावा. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आणि 2 षटकामध्ये जिथे मोठी धावसंख्या उभी करायची होती, पहिल्या सामन्यात अक्षरशः धावांचा पाऊस पडला. आणि आता पाहतोय थोडंसं शांत क्रिकेट. नेक्स्ट मॅच सोनारपाडा आणि त्याच्या विरोधात हेडुटणे संघ.
आपण आला असाल तर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे, लक्षात ठेवा. जेवढी मोठी स्पर्धा तेवढे कडक नियम आपल्याला पाहा मिळतात. त्यामुळे आयोजन कमिटीने ऑलरेडी तुम्हाला सूचना दिल्यात. सोनारपाड्याचे कॅप्टन अमोल पाटील आलेत. या आपण एडुटणे संघ आपण सुद्धा आला असेल तर मंचाशी संपर्क करा, जेणेकरून आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. 2 षटका. पहिल्या षटकामध्ये जेथे अझर पटेलने षटक फेकलं, फक्त 7 धावा. त्यानंतर सफवान पटेलचं षटक राहिलं, ज्याच्यामध्ये 2 वाईट चेंडू सुद्धा फेकले, 10 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरमध्ये 17 जवळजवळ पाहिलं तर 8.50 ची सरासरी पहा मिळते. मात्र कमी असेल का, कारण पहिल्या सामन्यात जवळजवळ 84 धावा बनवल्या गेल्या, त्या ज्या अनुमान नेवालीपाडा संघाच्या बाजूने. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल ऑफ ड्राय करायचा होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय आणि गोलंदाज पुन्हा एकदा साकिब पटेलला पाहतोय. तिसरं षटक घेऊन अद्यापर्यंत 2 गोलंदाजांनी जी षटकं हाताळली, अतिशय चांगल्या प्रकारे षटकं हाताळताना पाहिलं. एकच चौकार या इनिंगमध्ये आलाय. चिन्मय पाटील सारख्या फलंदाजाला अद्यापर्यंत या मैदानावरती शांत ठेवलाय. पुन्हा एकदा ऑफ ड्राय, हा त्याचा फेवरेट शॉट आहे आणि बऱ्याच वेळा पाहिलं त्याला ऑफ ड्राय खेळत असताना एकेरी धाव मिळाली आहे. आणि उस्मानला सुद्धा माहीत आहे, जरी तो जास्त रायगडमध्ये खेळत असला तरी परिचय सुद्धा कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आहे बऱ्याच संघांचा. त्यामुळे त्याला सुद्धा माहीत आहे कशा प्रकारे फिल्डिंग प्लेसमेंट लावायचा. अद्यापर्यंत एकेरी दुहेरी धाबा आल्यात, त्यामुळे प्रेक्षक थोडेसे शांत राहिल्यात की आता आपण एन्जॉय करायचं काय. जेव्हा विकेट जाते, जेव्हा चौकार षटकार येतात, तेव्हा मात्र टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आरोळ्या आपल्याला ऐकायला मिळतात. मात्र नाही, या शांत पद्धतीने क्रिकेट खेळलं जाते मैदानावरती सागाव संघाच्या बाजूने. तिसरं षटक मार्गचा. अगदी कोलवा टप्प्याचा बॉल, जवळपास फिल्डर नाही आहे. पहिला कॉल दिलाय, मात्र दुसरा कॉल नाही आहे. चिन्मय पाटील पुढे निघाले होते, मात्र पाहिलं की अली पटेल बेगाने चेंडूवरती येतात, तोपर्यंत फक्त एकेरी धाव. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत. साकिबला सुद्धा आपण पाहिलं तिसऱ्या ओव्हरमध्ये येत असताना अद्यापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. आणि पंच मात्र पाहतोय आपण सातत्याने रायटी लेफ्टी आहे, त्यामुळे जागा बदल करत असताना स्विच इट करण्याचा प्रयत्न. यास वाईड बॉल. पंच बाटची खूण करत असताना अगोदर सरळ खेळायचा प्रयत्न होता, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी आपला टान्स बदलला आणि चेंडू खूपच बाहेरून निघून जातोय. एक अवांतर धाबेची वाढ झाली आहे. आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत, सोनारपाडा हेडुटणे आणि त्यानंतर वाकलनच्या विरोधात कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्यानंतर गावदेवी खाडीच्या विरोधात जे हनुमान निजे. हे आज 10चा पोल आहे. पहिला सामना शिर्डूंच्या विरोधात नेवालीपाडा, ज्याने 84 धावा 83 धावा कुठल्या, मात्र 84 धावसंख्येचा पाठलाग करू शकले नाही आहे शिर्डून टीम. आणि आता दुसरा सामना आपल्याला मैदानावरती पाहा मिळतो. अतिशय चांगलं शांत क्रिकेट पाहतोय. जरी सुद्धा रजनीचं क्रिकेट असलं तरी सुद्धा वातावरण शांतमय. तिसरं षटक. फटका चांगला आहे, मात्र खेळाडू उपस्थित आहेत डीपमध्ये, वेगाने आल्यात. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. पुन्हा 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग पाहायला मिळतं. सातत्याने 2 फलंदाज. पहिला धक्का लवकर लागला दुसऱ्या बॉलवरती, मात्र त्यानंतर वेदांत पाटील आणि चिन्मय पाटील या 2 फलंदाजाने पार्टनरशिप पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जरी सुद्धा चौकार आलेले असले तरी सुद्धा एकेरी दुहेरी धावा जमवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय. दुसरीकडे बाग 11 तलोजा टीमला पाहतोय आपण. अद्यापर्यंत अनुशासित गोलंदाजी करत असताना बिग शॉट. फटका चांगला आहे. ऑफ ड्राय पाहायला मिळतं. फिल्डर उपस्थित आहेत आणि त्यांच्या अव्वाक्याच्या बाहेर. प्रयत्न चांगले होते, मात्र प्रयत्नांना यश आलं नाही आहे आणि पहिला दणदणीत षटकार पाहायला मिळतोय या चिन्मय पाटीलच्या पाठमधून. अठ्ठावीस धाबा. षटकार पहिला पाहायला मिळाला तिसऱ्या ओव्हरमध्ये. खूप उशीर झाला. मोठे पडके खरं तर पहिल्यांदा येत असतात. पुन्हा एकदा उडवलाय. फिल्डर नाहीये
आणि चेंडू आता जाईल पहिल्या टप्प्यावरून सीमा पार. लागोपाठचा हा दुसरा मोठा फटका येतो या फलंदाज चिन्मयच्या बॅटमधून. कॅप्टन आतमध्ये जातात, पाठवायचं का? इकडे इकडे मिलिंद. चला धावसंख्या एकूण झाली आता 32 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले, त्यामुळे स्कोर आता पुढे जात असताना कधीपासून थोडंसं शांत क्रिकेट होतंय. मात्र चिन्मय पाटील अद्याप लढतोय. डावकुरे आताचा स्टायलिश फलंदाज आक्रमकतेने बॅटिंग करत असताना वेदांतला पाहतोय. फटका चांगला आहे, जागा बनवली, चेंडू चाललाय लॉंगलेगच्या दिशेला. फिल्डर वेगाने आल्यात, तर तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्या. पहा चिन्मय अर्ध्यामध्ये गेला होता, त्याला स्ट्राईक काय बी आहे. आता माहित आहे की 2 षटकांचा खेळ उरलेला आहे, त्यामुळे आता सप्वान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. ज्याने दुसरं षटक फेकलं होतं, 10 धाबा खर्च केल्या होत्या, त्या गोलंदाजाला आणलं गेलंय. खरं तर आता मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 15 धाबा आल्या, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 7, त्याच्यानंतर 10 आणि या ओव्हरमध्ये 15. चौथं षटक मार्गस्थ. फटका चांगला आहे, स्पीड साऊंड, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स, 4. संयमी नेतृत्व जर कोणी दिला असेल तर या उसाटणे गावचे सुपुत्र श्रीमान शिवाजी शेठ पाटील साहेब. अगदी सर्वांच्या कार्याला उपस्थित असणारे, सर्वांशी मन मिलावपणे वागणारे व्यक्तिमत्व. म्हणूनच तर आज सरपंच पदावर आहेत, आणि सरपंच म्हटला की गावचा रुबाबदार व्यक्ती. 6व्या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण जिथे फाईट अत्यंत चांगली पाहा मिळतात. पुन्हा एकदा फुल टॉस, फटका चांगला आहे, लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहेत. एकदा कंप्लीट, मिसफील्ड झाली आहे, मात्र 2 धावा मिळाल्या. तिसरीचा कॉल, रनआउटचा धोका, पाब लागेल. 2 धाबा पूर्ण करत असताना सोनारपाड्याचे कॅप्टन अमोल पाटील आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. आणि त्याचबरोबर एडुटने संघाचे कॅप्टन आपण सुद्धा रिपोर्टिंग करा. याच्यानंतर तुमचा सामना आहे, टॉस इनिंग ब्रेकमध्येच होईल, हे सुद्धा लक्षात असू द्या. धाबा झाल्यात स्कोरबोर्डवरती 40 धाबा. चौथं षटक मार्गस्थ. आता मात्र कुठेतरी उभारी मिळत असताना या धावसंख्येला पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट, गोलंदाज पुढे सरकतो, एकेरीच धाव मिळेल. हे 2 फलंदाज आहे ना, कधीपासून पाहतोय 4ही बाजूला फटके आल्या त्या दोन्ही फलंदाजांच्या बाजूने. चांगली फलंदाजी पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मी म्हणेन थोडासा प्रतिकार करावा लागला. तिसऱ्या ओव्हरमध्ये जिथे धाबा आल्या आणि तोच धाबांचा सिलसिला कायम ठेवत असताना चौथ्या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार अद्यापपर्यंत. 4 चेंडू झाल्या. सप्पान पटेलला पाहतोय, जो चौथं षटक तलोजा बाग या संघाच्या वतीने घेऊन आलाय. डावकुरे आताचा फलंदाज चिन्मय पाटील अद्यापपर्यंत 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहिला आपण. यस, वाईड बॉल. या ओव्हरमध्ये पहिला वाईट. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 वाईट बॉल येताना आपण पाहिले. आणि जेव्हा जेव्हा तळोजा संघ खेळत असो, भरपूर मोठ्या संख्येने त्यांचे पाठीराखे हे त्यांचे येत असतात. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. आता 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. चिन्मय पाटील स्ट्राईकवरती.
हो, फटका उडवला हवेत. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत आणि ते झेल सुटलाय. पहा अली त्या ठिकाणी होते, अली पटेल होते. झेल टिपणं फार गरजेचं होतं. झेल हातात विसावला सुद्धा होता, मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटला आणि त्यानंतर मिळाल्यात या 4 धावा. झेल कुणाचा? चिन्मय पाटीलचा सोडलाय. ज्या फलंदाजाने आक्रमकतेने बॅटिंग केली अद्यापपर्यंत त्या फलंदाजाला जीवनदान दिलाय. मात्र जीवनदाने क्रिकेटमध्ये नेहमीच महागात पडतात. ते बऱ्याच वेळा आपण पाहिलं. यास चेक केलं जाईल त्या ठिकाणी. समीर पाटील, एक मिनिट चेक करू. हरकत नाहीये मित्रांनो, कोणावर अन्याय होणार नाही आहे, कारण ही स्पर्धा आहे सरपंच साहेबांची. त्यामुळे आम्ही थोडासा वेळ घेऊ, हरकत नाही, पण निर्णय तुमच्यापर्यंत थेट येईल. चला टॉस साठी यायचे. हेडुटणे संघाचे संघनायक आणि गावदेवी आर्यन ईश्वरी 11 सोनारपाडा टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. साय षटकार आहे, कारण बराच वेळ चेक केला नाही. जेव्हा चेंडू त्याच्या हातामध्ये होता ना, पाहू शकता आपण, कारण बराच वेळ चेक केला. 12 खेळाडू सुद्धा आहेत. बॉल बाहेर पडलाय. अडवण्याचा प्रयत्न होता. यस
प्रेक्षक आयोजन कमिटी या ठिकाणी कारण व्यवस्थितरित्या यस 6 आहे. कारण बऱ्याच वेळा कॅमेरा अँगलने घेऊन सुद्धा पाहिलं त्याच्यासाठी 6 मिनिटाचा वेळ गेला. कारण मी अगोदर सांगितलं अन्याय कुणावर होणार नाही, थोडासा वेळ घेऊ, मात्र निर्णय अगदी अचूक दिला जाईल. त्यामुळे आम्ही JTC ग्रामीण टेनिस क्रिकेटचं सुद्धा स्वागत करतोय. तेजस भोईर आहेत आमचे, अगदी बऱ्याच वेळा त्याने चेक केलं. चला सामना सुरू होतोय. 6 धावा आल्या चिन्मय पाटीलच्या बॅटमधून. अली पटेल होते आणि चांगला प्रयत्न केला, मात्र चेंडू अगदी पडल्यानंतर सीमारेषा होती जवळ. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कॅमेरा अत्यंत चांगला वर्क पाहायला मिळाला. जाऊया मॅच मध्ये पुन्हा एकदा उडवलाय, फटका हवेत केल्यात, फिल्डर उपस्थित झाल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी टिपलाय तो झेल अली पटेल याने आणि संपलाय तो चिन्मय पाटीलचा खेळ. बिग लॉस, बिग विकेट. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. न्यू बॅटर रोहित भोईर मैदानामध्ये. चला आता वेळ नका प्लीज, कारण त्याच्यासाठी 6 मिनिटाचा वेळ गेला. कारण निर्णय देणं सुद्धा कठीण होतं. आयोजकांसाठी एक मोठी अडचण निर्माण होते. 7 आगाव टीमला. मात्र नंतर चिन्मय पाटील आणि त्याचबरोबर वेदांत पाटील या 2 फलंदाजांनी अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना 15 आणि 16 धाबा कुठल्या मागच्या 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हरमध्ये. आता डेट ओव्हरचं षटक वकास पटेलला पाहतोय आपण. पहिलाच बॉल अत्यंत चांगला होता या ठिकाणी खेळाडू वेदांतसाठी. एकेरी धाव मिळत असताना लेग बायचा इशारा केला जातोय पंचांच्या वतीने. 1 धाव मिळाली. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर रोहित भोईर मैदानावरती आलाय. आता मात्र धाबांचा वेग वाढवावा लागेल, कारण जे ते 5व्या षटकामध्ये पाहतो 49 धाबा या झाल्यात आणि पहिल्याच सामन्यामध्ये तब्बल 83 धाबा कुठल्या गेल्यात हे सुद्धा विसरता कामा नये आपल्याला. ओ बॅक टू बॉलर्स केल्यात आणि फलंदाज रनआउट, कारण भरपूर पुढे निघून आले होते. हे पाहिलं वकास पटेलने आणि एक त्या चेंडू वरती नजर ठेवली.
एष्ट्यांकडे गेला आणि बेल सोडवलाय. फलंदाज रनआउट. चला न्यू बॅटर मैदानामध्ये. चला बॅटर फास्ट चला प्लीज. रोहित भोईरच्या जोडीला राम म्हात्रे मैदानामध्ये येत असताना पॅटरला पाहतोय. रनआउट झाले. शेवटचं खरं तर षटक आहे. एखादा चौकार षटकार येणं अपेक्षित आहे जेणेकरून एखादा सेट टार्गेट बनवला जाईल या मॅच मध्ये. पाहतोय संघर्ष करत असताना सागाव संघाला आपण पाहिलाय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. सुपर डुपर. हे लगा सिक्सर. फिफ्टी पाय 55 धाबा आल्या आल्या षटकार पाहतोय आपण. रोहित भोईर ला पाहतोय. अगोदर एक चेंडू घ्या आणि त्यानंतर षटकार येत असताना अगदी ज्या पद्धतीने चेंडू वेगाने आला ना त्याच पद्धतीने मात्र चेंडूला परतावलाय. आपल्या मनगटातली ताकद दाखवत असताना षटकार टोकलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल आणि रनआउट. मिसअंडरस्टँडिंग. ताळमेळ नव्हतं या दोन खेळाडूमध्ये. यस नो करत असताना मात्र अखेरकार दोन्ही फलंदाज अगदी क्रीजच्या मधोमध आले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. सुप्रसिद्ध गायक एकनाथजी माळी आणि निश्चित 26 जानेवारीला या ठिकाणी धूमधडाका होणार आहे. कारण ते सुद्धा एका बाजूला असतील. कॉमेंटेटर सुद्धा एका बाजूला असतील असा नजराणा होईल या मंचावरती. पुन्हा एकदा मोठा फटका. एज. लक फॅक्टर ऑन. चेंडू जाईल निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. षटकार आणि चौकार येत असताना आता एक सेट टार्गेट बनवण्याचा प्रयत्न. सुरुवातीला अगदी डिफेन्स क्रिकेट खेळा हा संघ आणि त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना पुन्हा एकदा फटका. ग्राउंड शॉट आहे. शॉट लेगला फिल्डर नाही आहे. दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट सेकंडचा कॉल. थ्रो अगदी ॲक्युरेट आणि स्टंपला लावलाय. पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवलाय. फलंदाज आउट आहे की नाहीये हे पाहिलं जाईल. चेक. एक धाव शॉट. ते सुद्धा पाहायचं आहे का. ओके. तर चला टॉस साठी इन्व्हाइट करेन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. शॉर्ट रन नाही आहे तर एकूण धाव एकच धावा. एकूण स्कोर झालाय तो 61 आणि 62चं लक्ष असेल बाग 11 तलोजा या संघासमोर. 62 टू विन. टॉस साठी मी व्यासपीठावरती विनंती करतोय
सुनीलजी पाटील साहेब आपण या. आपल्या शुभास्ते आम्ही ते टॉस कंप्लीट करणार आहोत. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे ब आणि त्यांच्या विरोधामध्ये L&T सोनारपाडा हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला हेड्स आणि त्यानंतर इथे टेल्स असेल. कॉल कोणाचा असेल? सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे ब टीम कॉल करतात. टेल्स इज दी कॉल अँड हेड्स इट इज. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान होऊ शकता. टॉस जिंकलाय. पहिली मॅच तुम्ही खेळणार आहात. इथे टॉस जिंकलाय. टॉस किती महत्वाचा होता? नक्कीच टॉस महत्वाचा होता आणि आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. ज्या वेळेस तुम्ही मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं. फ्लडलाईट क्रिकेट मानव निर्मित प्रकाश झोतातलं क्रिकेट आहे. या रजनी क्रिकेटचं आयोजन पाहून कसं वाटलं? आयोजन तर खूप छान आहे आणि समीर दादाचा खरंच मनापासून थँक्यू बोलतो का आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली आणि 13,000 मध्ये नक्कीच एवढं चांगलं आयोजन केलंय त्याबद्दल खरंच थँक्यू बोलतो आयोजकांचा. यापूर्वी सतरंगी 11 हेदुटणे ब विरुद्ध सामना झाला या हंगामात. नक्कीच 2-3 वेळा आमचा झालाय सामना. कधी ते जिंकले कधी आम्ही जिंकलोय पण नक्कीच हा सामना प्रेक्षकांना चांगला बघण्याचा आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस गमावला. टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मनाविरुद्ध होतं. बॅटिंग करायचे. सो ओव्हरऑल बॅटिंग करताना या खेळपट्टीचा अंदाज तर तुम्हाला आला असेल. किती टार्गेट मनामध्ये सेट केले? कितपत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 5 ओव्हरमध्ये 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न करू. का सांगाल आयोजनाबाबत? मॅनेजमेंट टीमची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. आयोजन पाहून कसं वाटलं? आयोजन तर खूप सुंदर आहे. 13,000 रुपयामध्ये एवढं मोठं आयोजन भव्य दिव्य बघायला भेटत नाही. बघायला भेटतो त्या साईडला रायगड मध्ये गेलो तर आम्ही खेळतो तिकडे बघायला भेटतो पण आपल्या एरियामध्ये प्रथमच बघायला भेटलंय. आयोजन खूप सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. दॅट्स न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम L&T सोनारपाडा अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. मान्यवरांचे काही शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करतो. सन्माननीय प्रशांतजी बेरे साहेब जे सागावचे आहेत, संभाजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान पार पाडायचा. URCC उसटणे आयोजित सरपंच चषक सन्माननीय शिवाजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम आणि व्यासपीठावरती सध्या शुभ सन्मान आपण पाहतो. संभाजी दादांच्या शुभ हस्ते प्रशांतजी बेरे जे सागावचे त्यांचा स्वागत सोहळा आपण आपल्या व्यासपीठावरती पार पाडित आहोत. मायचुबदा शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गुड आठवण एक ब्युटिफुल मोमेंट सन्मानचिन्ह देऊन आलेल्या उपस्थित व्यासपीठावरती या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पार पाडतोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित माजी सरपंच बुर्दुल सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन मारुतीजी गोंधळी साहेब आमचे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते देखील त्यांना देखील विनंती करतो आपण देखील आपल्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान केला जाईल. मॅच ऑन राहील या गोष्टीची नोंद घ्या. खर तर माजी सरपंच बुर्दुल सुनीलजी पाटील साहेबांच्या वतीनं आमच्या सरपंच चषकासाठी आर्थिक योगदान लाभलेलं आहे. दादांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान पाहतोय. मायचुबदा शॉल वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो एक ब्युटिफुल मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांचा हा स्वागत सोहळा आपण पार पाडत आहोत. सध्या आपण स्क्रीनवर पाहू शकाल माजी सरपंच बुर्दुल सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब त्यांचा हा शुभ सन्मान. धन्यवाद दादा आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात. आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. आर्थिक सहकार्य आमच्या स्पर्धेला आपल्याला लाभलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. मॅच होती सुरू. येस मॅच एका बाजूला सुरू राहील पण सुरुवात बघा क्या बात आहे. ड्रीम स्टार्ट ज्याला पाहण्यासाठी प्रेक्षक इथे गर्दी करतात त्याचा पाठबंद भव्य षटकार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय उस्मान पटेल रायगडचा टायगर. साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पार पाडतोय. हेमंतजी मडवी हेमंत शेठ मडवी यांना विनंती असेल आपण या दादा
पुन्हा एकदा यावेळेस फटका फसतोय की काय बॉल हवेमध्ये ज्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती तो मैदानाच्या बाहेर आला. या मॅचची गोल्डन विकेट रायगड का टायगर षटकार ठोकल्यानंतर मैदानाच्या बाहेर. सन्मान आपण पाहतोय उसटणे खरतर एमकॉम LLB 2 इयर B.Ed उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि साहेबांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती सन्माननीय हेमंत मडबी यांच्या शुभ हस्ते आम्ही पार पाडतो. थँक्यू सो मच सर, आपला मनपूर्वक आभार. ऑनगोईंग मॅच कडे लक्ष वेधून ऐक्या पहाडी आवाज कल्याण डोंबिवलीचा गेले कित्येक वर्ष सातत्यपूर्वक हा आवाज आपण आपल्या विभागामध्ये ऐकतोय. नितीनजी कांत सर यांना इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती. इट्स ओव्हर टू यू सन्माननीय नितीनजी कांत सर. धन्यवाद प्रथमेश, धन्यवाद जगदीश पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलं. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रायगडचा टायगर उस्मानच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, मात्र वेदांत पाटील कुठे कमी नाहीये ना. त्यांनी विकेट घेतली दुसऱ्या बॉलवरती आणि काही क्षणातच हिंद केसरी आणि त्याचप्रमाणे महान भारत केसरी मथुर बैलाचे मालक माजी उपसरपंच साडिवली सन्माननीय राहुलभाई पाटील यांचे ते शुभागमन होणार आहे. आतुरतेनं त्यांची देखील वाट पाहिली जाते आणि काही क्षणातच या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय राहुलभाई पाटील ते उपस्थित होणार आहेत. त्यांचं स्वागत करूया. नक्कीच 1001 वेदांत राईट ओव्हर द विकेट. समोर खेळत टायमिंग चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अलीच्या बॅट मधून आलाय सिक्सर. या दिन दुबळ्यांना खातं उघडलं होतं, त्याचाच भाऊ अली षटकरांनी खातं उघडतोय. 12 धावा झाल्यात. 62 धावांचा पाठलाग करत असताना भाग 11 तलोजा. इथेही फटका चांगला होता लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. चौकार. अरे हिंदू साई भक्त हिरामन पाटील साहेब सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांनी क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आणि या दरम्यान अजून एक चांगला फटका येईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गान गाणारे गीत, कारण की साई भक्त आहेत. गोल्डन मॅन म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. जेव्हा जेव्हा ही उसाटीची स्पर्धा, सरपंच चषक स्पर्धा जेव्हा जेव्हा आयोजित होते, नक्कीच साहेबांची उपस्थिती आणि त्यांचं योगदान नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात आणि या दरम्यान तुम्ही पाहतायत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूरचे आगमन झालंय. त्याचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पुढच्या मॅचमध्ये इन ऍक्शन मध्ये असेल LNT RM11 सोनारपाडा संघ पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी करताना दिसेल आणि सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे B संघ बॅटिंग करताना दिसेल तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये. रोहितचा बॉल ऑन साइडला खेळायचं, पायचीचं अपील आणि फलंदाज बाद होईल. मैदानाच्या आतमध्ये लागत असताना दुसरा धक्का. बाग 11 तलोजाला. फरहान पटेल आपल्यासाठी नोंद असेल, लक्षात घ्या. फलंदाजाने बाद घोषित केलाय, त्यामुळे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 20 वरती लागणारा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. बाग 11 तलोजा संघ 62 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये
पुढच्या मॅच मध्ये LNT गावदेवी RM11 सोनारपाडा संघाने टॉस जिंकलाय. विकासजी ठोंबरे होणीगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. बोकर कुर्बल सोडून नेले तेजसदादा पाटील जे उसाटण्याचे त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक स्वागत. तेजस्वी पाटील उसाटणे विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आपलं स्वागत. 20 धावा आल्या. 2 विकेटी गेलेत. प्रथमेश षटकारी येत आहेत, चौकारी येत आहेत, विकेटी जात आहेत. फक्त आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल खेळाडूंना की आपल्या ज्या गाड्या आहेत त्या रस्त्यावर पार्क करू नका प्लीज. भरपूर जागा आहे मैदानाच्या बाजूला, तुम्ही तिथे पार्क करू शकता. हा चेंडू पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर 2000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलं. त्यांचं मनपूर्वक आभार. मोसिफच्या बॅट मधून बघा षटकार आलाय. धावसंख्या 26. 62 धाबांचा पाठलाग करायचा आहे तलोजा संघाला. रोहित भोईरच्या विरोधात षटकार ठोकला. एक प्रेक्षकाने आयवा कॅच पकडली तर प्रथमेश 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हेमंत हरी मडवी माजी सरपंच यांच्याकडे पारितोषिक आहे. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्रक्षेत्र डीप मधनं वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल ती 28 वरती. ग्रामस्थ मंडळ उसाडणे उपस्थित असेल त्याला विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 28 वरती पोहोचली. 2 विकेट गेले आहेत. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. बाग 11 तलोजा, रायगडचा टायगर, उस्मान पटेलचा संघ. हा चांगला बॉल होता. मोसिफला इथे बीट केलंय. नोन स्टेकला आली सांगतायत एक्झॅक्टली तू काय करतोय. चेंडूची पाहणी करत नाहीये. प्रेक्षकांसाठी पर्वणी आयवा कॅशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कार्यसम्राट माजी सरपंच हेमंतजी मडवी यांच्याकडनं आणि एक सुंदर ट्रॉफी सुद्धा आहे. मग अजून काय पाहिजे. सोप्पा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. हे क्रिकेटचं समीकरण असतं. भारत माता की 29 धावा धापल कधी तुम्हाला माहित पाहायला मिळत आहेत. महादेव गडगे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. मॅन फ्रॉम चिंद्रन रोहित. हा चेंडू उंच गेलाय. चिन्मयचा कॉल आहे आणि झेल ड्रॉप. सागाव संघ एक्झॅक्टली काय करतोय या मॅच मध्ये. या अगोदरही झेल सुटला. आता झेल सुटलाय. म्हणजे 32 अजूनही करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. LNT RM11 सोनारपाडा आणि सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. आपल्यासाठी सूचना असेल अमर ठाकूर आपल्या खेळाडूंना थोडंसं ऑन करा. मेनिटीच्या इकडनं तुम्हाला यायचं लक्षात घ्या. तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज अवधूत सुभाष मात्रे गोलंदाजी मार्कवर. लेजंड क्रिकेटर सुभाष मात्रे यांचे सुपुत्र. सुभाष मात्रे नाव भरपूर चर्चेत राहिलं. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असेल, शहरी क्रिकेट असेल. शिवदास भोईर सुद्धा आले आमचे मित्र वाकलंजे. त्यांचे हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलंय. अली पटेलने ठोकलाय सिक्सर.
या क्रीडांगणावरती या स्पर्धेच्या निमित्तानं राहुलभाई पाटील आडिवली कल्याणाचा शुभागमन होणार आहे. खरं तर समोर आपण पाहताय महान भारत केसरी हिंद केसरी 1001 सरकार मथुर बैलाचा कटआउटला डायरेक्टली बॉल जर धडकला तर मात्र शुभम पाटील उसाटणे यांच्या वतीने 1000 आणि त्या समवेत ऑन साइडला जर तुम्ही पाहिलं राईट हँडेड बॅटरसाठी तर राहुलभाई पाटील यांचा कटआउट आहे, तिथे देखील बॉल डायरेक्टली हिट केला तर 1000 रुपयांचं पारितोषिक शुभम पाटील उसाटणे. फुलटॉस बॉल होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकारानंतर आलेला चौकार. जे 40 धावा पाहता धावपलकावरती लागल्यात. फक्त आता 22 करायचे आहेत. बाकी 11 तलोजा विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना याच दरम्यान शुभागमन झालंय बुर्दूचे माजी सरपंच क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व बिंदा शेठ पाटील बुर्दुल यांचं शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम बिंदा शेठ पाटील बुर्दुल. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बिंदा शेठ पाटील बुर्दुल यांचं शुभागमन आपल्या व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चेक करूया आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट. चांगली वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज बाद आहे. अलीला माघारी परतावं लागेल. अवधूत मात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 22 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल ज्यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे बिंदा शेठ पाटील. खरं तर बुर्दुल गावचे आपण पाहिलं तर सातत्यपूर्वक एक अप्रतिम व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. त्याच समयात आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला सन्माननीय हिरामन शेठ पाटील यांना. या गुप्ता शेठ रायफल बैलाचे मालक सध्या या क्रीडांगणावरती ते देखील फेरफटका मारतात, पाहणी करतात एक्झॅक्टली काय सुरू आहे. गुप्ता शेठ पाटील रायफल बैलाचे मालक. 40 धावा झालेले आहेत. मला वाटलं थोड्या वेळासाठी 38 सर्कल चेक करतायत. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आता कमबॅक करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय अवधूत सुभाष मात्रे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 40 धावा जरूर झाल्या आहेत. 22 अजूनही करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. हाई डॉट बॉल येईल. फिल्डिंग खराब झाली, मध्ये रन्स मिळाली नाहीये. शिवदास भोईर आमचे मित्र वाकलंजे त्यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. 40 धावा झालेत. 13 चेंडू मध्ये 22 अजूनही करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. अली बाद झाल्यानंतर कमबॅक केलाय. गोलंदाज अवधूतला तुम्ही पाहतायत. कमबॅक चांगला झालाय. अली पटेलची विकेट मिळाल्यानंतर या मॅच मध्ये 13 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. LNT सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. तिसरी मॅच आजच्या रात्री तुम्हाला पाहायला मिळेल. एक सिंगल मिळाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावपलका धावा लागल्यात त्या 41-41. चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे आहेत. 21 या मॅच मध्ये अजूनही बाग 11 तलोजा टीमला. क्षणातच तुम्ही बघू शकाल मथुर बैलाचे मालक आणि कार्यसम्राट माजी सरपंच आडिवलीचे राहुलभाई पाटील यांचं आगमन होईल. श्रीराम शेठ पाटील उसाटणे यांचं शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. श्रीराम शेठ पाटील उसाटणे यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत.
12 चेंडूमध्ये 21 अजूनही करायचंय. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचंय सागाव टीम. 12 चेंडू 21. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. सोनारपाडा आणि एडुडने. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल जीजी स्पोर्ट वाकलन विरुद्ध कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर. 4थ्या मॅच मध्ये. 5व्या मॅच मध्ये सोनू मनू 11 खार्डी विरुद्ध जय हनुमान निर्जे. अशा मॅचेस. याच दरम्यान तुम्ही पाहता ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी सरपंच आडिवलीचे आणि मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम मोस्ट वेलकम करतर. प्रसन्न रणवीर रावत पाटील आडवली कल्ल्याण फक्त 45 उजवी. लवकरात लवकर सोड द्या. राहुलभाई पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम मोस्ट वेलकम सुस्वागतम करतर. ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जात होती माजी उपसरपंच आडिवली तथा बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मानानं घेतलं जाणारं नाव ज्या खऱ्या अर्थानं मालकानं अखंड महाराष्ट्रभर नाव कमवलं बैलगाडा क्षेत्रामध्ये. मथुर बैलाचे मालक हिंद केसरी तथा आपण पाहतोय महान भारत केसरी 1001 सरकार राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचं ते शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सामन्याला सुरुवात करायची. 12 चेंडू आणि 21 धावा या मॅच मध्ये करायचे. 41 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर भाग 11 तलोजा विरुद्ध सागाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आणि पुढची मॅच LNT सोनारपाडा विरुद्ध हेडुटने बी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या पुढची दोन्ही टीम्सने रेडी राहायचे. आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. पहिलाच बॉल मला वाटतं चेहऱ्यावरती लागलाय. थोडंसं बघायचंय. पाणी घेऊन जायचे. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती आपण पाहतोय बिंदा शेठ पाटील बुरदुल. त्याचप्रमाणे राहुलभाई पाटील आडिवली कल्याण. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठं आणि मानानं घेतलं गेलेलं नाव. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हिंद केसरी तथा महान भारत केसरी मथुर बैलाचे मालक 1001 सरकार. त्यांच्या समवेत आमचे शुभम दादा पाटील देखील इथे उपस्थित आहेत. मोस्ट वेलकम. आपल्या सर्वांचा स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर सुनील हिलाल साहेबांचं आगमन झालं. उसाटण्याचे आमचे ग्रामस्थ आहेत त्यांचे हार्दिक स्वागत. श्रीराम शेठ पाटील उसाटणे यांच्या वतीने आपण पाहतोय 5000 रुपयाचं आर्थिक योगदान सरपंच चषक या स्पर्धेसाठी लाभलं. त्यांचे मनपूर्वक आभार. याच दरम्यान सन्माननीय सुनीलजी हिलाल साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांच्या वतीनं देखील आपण पाहिलं तर आपल्या सरपंच चषक या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. सुनीलजी हिलाल साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम सुस्वागतम. या सर्व दानशूरदात्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. चेंडू आणि 21 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. वेदांतकडे वेग प्रचंड आहे. पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. मात्र लेगबाईचा इशारा आलाय.
थोड्या वेळासाठी असं वाटलं झेल आहे की काय, मात्र झेल नव्हता. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 42, 10 चेंडूमध्ये 20 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. बाग 11 तलोजा विरुद्ध सागाव अशी लढत तुम्ही पाहताय. पहिला सामना नेवारीपाडा संघाने जिंकलाय आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे फटका चांगला आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक राम म्हात्रे तिथे चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळाली. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 9 चेंडू 19 धावा. राहुलभाई पाटील यांचे ते आगमन आपल्या व्यासपीठावरती तुम्ही बघू शकाल. कार्यसम्राट माझे उपसरपंच आडिवलीचे आणि मथुर बैलाचे मालक. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, उंच गेलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. आठ बॉलचा केस शिल्लक आहे. 13 धावा या मॅच मध्ये करायचं. या षटकाराने थोडंसं समीकरण बदललंय बाग 11 तलोजासाठी. 8 चेंडू 13 धावा. आपल्या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळते टीव्ही स्क्रीनवरती राहुलभाई पाटील. आणि बरीच चर्चा होती प्रथमेश की आता मथुर काय करणार नाही, मात्र त्यानंतरही मथुरने 2 स्पर्धा जिंकल्या. हाई आखू टप्प्याचा बॉल हाई जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय शिवाजी वाराम पाटील साहेब विद्यमान सरपंच उस्साटणे यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यानंतर आपण पाहतोय द्वितीय पारितोषिक सचिनदादा पवार असतील आमचे सामाजिक कार्यकर्ते उस्साटणेचे उद्योजक, त्यांनी देखील आम्हाला पुरस्कृत केले. त्यानंतर तृतीय पारितोषिक आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सन्माननीय हिरामण शेठ पाटील साहेब माजी सरपंच उस्साटणे 7 साई यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय जयवंत भिवा हिलाल साहेब सामाजिक कार्यकर्ते उस्साटणे, त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर एनडी शेठ पाटील साहेब आणि अंकुशी भोईर साहेब जे गेसरचे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले. ऑल ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय हरिनारायण मडबी यांच्या स्मरणप्रित्यर्थ सन्माननीय हेमंत शेठ हरी मडबी साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. माजी सरपंच उस्साटणे या सर्व व्यक्तिमत्वांचा आम्ही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. अपमानच्या बॅट मधून काय बॅटिंग सुरू आहे. पंच काय करतायत. हरिभक्त पारायण सुदामजी हिलाल साहेब आणि त्यांच्या समवेत हरिभक्त पारायण तुळशीरामजी हिलाल साहेबांचा देखील शुभागमन झालंय. आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. उस्साटणे म्हटलं की वारकरी संप्रदाय आणि खरं तर या सर्वांचे ते शुभागमन झाले. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तिसरे पंच मनोज पवार आमच्या सोबत आहेत. एक्झॅक्ट काय घडलंय त्या बॉलवरती थोडंसं थांबायचंय. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चौकार आहे. अजय सर म्हणजे अजय सरांना मला वाटतं कळून आलं होतं. बेस्ट बॅट्समॅन साठी आपण पाहिलं तर आकर्षक सायकल सन्माननीय मिलिंदजी मडबी साहेब सामाजिक कार्यकर्ते आम्हाला पुरस्कृत केले. बेस्ट बॉलर साठी आपण पाहतात बायसिकल ज्ञानेश्वरजी सीताराम पाटील साहेब त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. बेस्ट फिल्डर साठी बायसिकल आपण पाहिलं तर देवीदास नारायणजी हिलाल साहेब सामाजिक कार्यकर्ते यांनी आम्हाला पुरस्कृत केले. आणि त्या समवेत SSK आशा सुरेश काठवले साहेब ग्रुप ग्रामपंचायत पोसरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं टॉप 5 मध्ये जे संघ येतील त्यांच्या 12व्या खेळाडूसाठी देखील लकी ड्रॉ मध्ये एक सायकल असणार आहे. ही स्पर्धा उस्साटण्याची इथे काही होऊ शकतं. नाही नक्कीच. आता 6 बॉल मध्ये फक्त 3 करायचं. मात्र पुढच्या मॅच मध्ये आपण मिस्टर योगेश पाटीललाही बघू शकाल ज्याच्या नावावरती 17 बाईक आहेत. तो खेळाडू आपल्याला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मिस्टर योगेश पाटील
इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू डायव्हर्ट झालाय पुन्हा एकदा. सागाव संघाने भरपूर चुका या मॅच मध्ये केल्यात. कारण अलीचा झेलही ड्रॉप केला, त्यानंतर अलीने षटकार मारले. 5 बॉल मध्ये आता फक्त 2 करायचे आहेत. येस योगेश पाटील सोनारपाडा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये 17 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि तो पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. लगेचच मॅच संपल्यानंतर LNT RM11 गावदेवी सोनारपाडा आपल्याला फिल्डिंग लावायची, लक्षात घ्या. इथे फक्त दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली झाली आहे, रनआउटची संधी आहे. आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. 2 धावा पूर्ण झाल्या असतील तर सामना जिंकेल बाग 11 तलोजा. फलंदाज बाद असेल तर अजून 1 धाव करावी लागेल. या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची 2 व्हीलर बाईक जर आपण पाहिली, सन्माननीय राजेंद्रजी मडबी साहेब उद्योजक उसाटणे यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या. सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि योगेश पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. अमर ठाकूर यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. या सर्वांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. फलंदाज नोट आउट आहे, सामना जिंकलाय बाग 11 तलोजाने. लगेचच फिल्डिंग लावायची LNT गावदेवी RM11 सोनारपाडा. तर चला आपण प्रथमतः व्यासपीठावरती मेगा सन्मान शुभ सन्मान करणार आहोत. 1001 सरकार खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अखंड महान भारत केसरी हिंद केसरी बैलाचे मालक तथा माजी उपसरपंच आडिवली राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. बैलगाडा क्षेत्रामध्ये आदराने ज्यांचं नाव घेतलं जातं आणि अर्थातच राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पार पाडतो. थँक्यू मी हिरामन शेठ पाटील यांना देखील विनंती करतो आपण या. आपला देखील शुभ असते ते शुभ सन्मान केला जाईल. आणि सुनील जिल्हा साहेबांना देखील मी विनंती करतो आपण देखील आम्हाला जॉईन व्हायचंय. मोस्ट वेलकम ओमकार पाटील आगासन आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. खरं तर या नाईट चषकाचा ते आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर आपण